केतन अग्रवाल हत्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट येते। लोहगड हत्या प्रकरणातली आरोपी सियाला घेऊन पोलीस काही काळ तिच्या घरी गेले होते। तपासाचा भाग म्हणून सियाला पोलिसांनी तिच्या कोंडवा भागातल्या लीला कुंच या घरी नेलं होतं। घटनेच्या दिवशी तिनं घातलेले कपडे पोलिसांना जप्त करायचे होते, त्यासाठी पोलिसांनी तिला तिच्या घरी नेलं। यावेळी सियाचा परिवारही तिच्या घरी उपस्थित होता। तपास केल्यावर पोलीस सियाला घेऊन परत गेलेत। उद्या सियाची पोलीस कोठडी संपतीये आणि त्यामुळे तपासाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। तर सियाच्या घरी आज पोलिसांचं पथक गेलेलं होतं। पोलीस सियाला घेऊन तिच्या घरी दाखल झालेले होते आणि त्यानंतर त्यावेळी तिचा परिवारही तिथे उपस्थित होता असं समजतंय। उद्या सियाची पोलीस कोठडी संपतेय, त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाला वेग आलेला आहे। आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या हालचाली वाढलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने सियाच्या घरी आज पोलिसांची टीम पोहोचलेली होती। सियाला घेऊन आता पोलीस परत पोलीस स्टेशनला दाखल झाले। मिकी गई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, तर मिकी तुला आवाज येत असेल तर माझा हाच प्रश्न आहे की सियाला आज तिच्या घरी का नेण्यात आलं होतं? जर आपण बघितलं तर सिया ही जी आरोपी आहे तिला काही वेळापूर्वी ग्रामीण पोलिसांनी तिच्या घरी आणि जिथं बसून तिने त्या कॅफेमध्ये प्लॅन केलं आणि त्याचबरोबर एका 37 एरिया म्हणून हे एक मोठं हॉटेल आहे। इथं देखील जिथं सिया आणि चेतन सराव केलं होतं कशा पद्धतीने केतनची हत्या करायची आहे, केतनला ढकलून द्यायचं आहे, त्यासाठी इथं काही दिवस अगोदरच त्यांनी पूर्ण सराव देखील केलेला होता। त्या हॉटेलमध्ये सध्या आपण आलोय। जर आपण बघितलं तर इथं देखील ग्रामीण पोलिसांची टीम येऊन पूर्ण पाहणी करून गेलेली आहे। त्याचबरोबर जवळच काही अंतरावरच सियाचं घर देखील आहे। तिथं देखील जवळपास 20 मिनिटं होते त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी तिचे त्या दिवशी तिने घातलेले कपडे असतील, इतर गोष्टी असतील, बॅग असेल, हे सगळं साहित्य त्या ठिकाणाहून जप्त केलेलं आहे। आणि त्याचबरोबर जिथं त्यांनी बसून प्लॅनिंग केलेली होती त्या कॅफेमध्ये, तिथं देखील त्यांनी या ठिकाणी जाऊन सीसीटीव्ही फुटेज असेल, इतर गोष्टी असतील, हे सगळं काही पाहिलेलं आहे। आणि त्याचबरोबर जर आता बघितलं तर माझ्या मागे जे तुम्हाला हे 37 एरिया म्हणून जे हे लुलानगर परिसरातील एक मोठं हॉटेल आहे, त्या ठिकाणी टेकडीवर हे टेकडीसारखं हॉटेल आहे, इथं त्यांनी सराव केलेला होता। चेतन आणि सियाने इथं येऊन गपचूप अर्थात 18 तारखेच्या अगोदर जी माहिती मिळते 16 तारखेला इथं येऊन त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं कशा पद्धतीने जर ढकलायची वेळ आली तर कशा पद्धतीने करायचा। एक सराव सुद्धा याच ठिकाणी आपण बघतोय त्या टेकडीवर तिथं जाऊन त्यांनी सराव केलेला होता अशी देखील माहिती मिळते। आणि त्यानंतर पोलिसांची टीम त्या ठिकाणी सियाला काही वेळापूर्वी इथं घेऊन आलेलं होतं। कुठं लोकेशन, कुठं बसून, इथला सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आणि त्यानंतर सियाच्या घरी देखील गेलेले होते। सियाच्या घरी त्या दिवशी सियाने जे कपडे घातलेले असतील, इतर गोष्टी तिच्याबरोबर होते, काही बॅग सुद्धा तिच्याबरोबर होते, हे सगळं काही पोलिसांनी जे पुरावे आहेत ते गोळा केलेले आहेत। त्यानंतर ज्या कॅफेमध्ये बसून त्या दोघांनी एकत्र कॉफी पिली आणि हे सगळं प्लॅन त्या ठिकाणी रचलेलं होतं, त्या ठिकाणी जाऊन देखील पोलिसांनी पंचनामा, अर्थात हे सगळे एक तपासाचा भाग आहे, त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी पंचनामा रेखी केलेली आहे। सियाला देखील या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं। सर्वात महत्वाचं म्हणजे तिच्या घरी त्या ठिकाणी जवळपास 20 मिनिटं सियाला घेऊन गेलेले होते। तिच्या घरात जाऊन सियाने त्याच्यानंतर म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तर प्लॅनिंगचा हा सगळा भाग आहे। 18 तारखेला जेव्हा ही सगळी घटना घडली आणि सिया तिथून घरी आली, त्याच्यानंतर सुद्धा ती चेतनला भेटलीये अशी देखील माहिती पोलिसांनी या ठिकाणी समोर आणलेली आहे। आणि त्यामुळं ते नक्की कुठं भेटलेले होते ते देखील पोलिसांनी पाहिलेलं आहे। सगळे सीसीटीव्ही फुटेज आणि हे सगळे जे सिक्वेन्स आहेत, डॉट्स आहेत, ते या ठिकाणी जोडले जातात। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच ठिकाणी या एरिया 37 मध्ये येऊन सिया आणि चेतननं एकत्र सराव केलेला होता। जर केतनला ढकलून द्यायचंय तर कशा पद्धतीने ढकलायचंय आणि काय नक्की तिथं सिच्युएशन असेल, सीन, इथं त्यांनी सराव केलेला होता। आणि इथं देखील येऊन पोलिसांनी अर्थात पंचनामा केलेला आहे। नक्कीच या संदर्भात तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू। मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।